वेलकम टू रुईज किचन 22। कसे आज सगळे? आज एक मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। बदाम शेकची रेसिपी आहे, सुंदर टेस्टी आणि घरच्या घरी आपण एकदम स्ट्रीट स्टाईल बदाम शेक बनवू शकतो, एकदम फ्रेश। इथे सुरुवातीला मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे, फुल फॅट क्रीम असतं ते घेतलेलं आहे। 1 लिटर दुधापासून आपण हे सगळं बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडला तर लाईक करा आणि जवळच्या आणि आवडत्या व्यक्तींना शेअर करा। इथे सुरुवातीला मी थोडं साधारण एक अर्धा कप दूध काढून घेते। दूध गरम करायला घेतलं आणि मला लक्षात आलं की आपण थोडंसं दूध काढलेलं नाही, त्याच्यामुळे आता मी दूध काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं दूध गरम करायला ठेवलं आहे। आता त्या दुधामध्ये मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर यूज करणार आहे। ती मी इथे 3 टेबलस्पून टाकलेली आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता आणि काही अडलं तर मला लगेच कमेंट्स करून विचारू शकता। इथे मी खवा घेतलेला आहे। आपल्याला पुऱ्या रेसिपीसाठी 50 ग्रॅम खवा लागणार आहे, त्यातला 25 ग्रॅम खवा अगदी थोडासा मी घेतला आहे। ते दूध गरम करताना आता आपल्याला तो टाकायचा आहे, त्याचा फ्लेवर दुधामध्ये उतरण्यासाठी, म्हणून तो मी आत्ता टाकते। 25 ग्रॅम खवा आपण टाकून घेतला। मेजरिंग कपचं 1 कप साखर घेतलेली आहे। 1 लिटर दुधासाठी एवढा गोड बरं आहे। ह्याच्याहून कमी गोड पाहिजे असेल तर थोडंसं 3/4 कप घेतलं तरी चालेल, पण त्याला अशी एवढी टेस्ट नाही येणार, म्हणून 1 कप हे परफेक्ट आहे। दूध गरम होईपर्यंत आता मी व्हॅनिला कस्टर्ड जे आहे ते आपण दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याची कुठचीही गुठळी त्याच्यामध्ये राहता कामा नये, असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तिथपर्यंत आपलं दूध गरम होते। थोडंसं केशर टाकते, केशरने कलर पण छान येतो, आपल्याला वेगळा फूड कलर यूज करायची गरजसुद्धा लागत नाही आणि टेस्टही छान येते। आता दूध गरम होत असताना, म्हणजे आता जरा एकदा आपण ते ढवळून घेऊया। आता बदाम शेक असल्यामुळे बदाम तर टाकायला पाहिजे, तर दूध गरम होताना आपण थोड्या प्रमाणात बदाम टाकायचे। टोटल अख्ख्या 1 लिटरसाठी 50 ग्रॅम बदाम घेतले तर ते असे एकदम भरपूर बदाम शेक असा येतो, त्याचा फ्लेवर येतो, खायला पण छान लागतात। म्हणून 50 ग्रॅममध्ये थोडेसे बदाम मी आता दूध गरम करताना टाकते, म्हणजे कसे ते त्याच्यामध्ये थोडेसे सॉफ्ट आणि एकदम असे व्यवस्थित होतात की आपल्याला चावायला वगैरे पण छान लागतात। म्हणून थोडेसे बदाम आत्ता आपण उभे आणि चिरून घेतलेत। मी बदाम थोडं दाखवायला विसरले, पण उभे चिरून घेतलेत की ते दिसायला पण छान लागतात आणि खायला जरा मोठे मोठे बदाम छान लागतात। ते आपण बदाम त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि जे आता कस्टर्ड पावडर आपण भिजवली होती तीही त्याच्यामध्ये टाकून घेतली आहे। आता एक करायचं, कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर कंटिन्यू आपल्याला ते ढवळायला पाहिजे। अगदी काही फास्ट नाही, पण हळूहळू ते व्यवस्थित असं ढवळलं गेलं पाहिजे, म्हणजे कसं होतं खालून आपल्याला दूध आपलं लागतसुद्धा नाही आणि व्यवस्थित ते मिक्स होतं आणि आपल्याला एकदम घट्ट करायचं नाही आहे। साधारण ते घट्ट झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे, कारण कसं होतं जेव्हा ते थंड होत जातं तसं त्याचा घट्टपणा हा जास्त वाढत जातो। त्याच्यामुळे आत्ता गरम करतानाच तुम्ही जास्त घट्ट केलं तर गार करताना ते अजून घट्ट होतं, त्याच्यामुळे थोडासा त्याला घट्टपणा येत चालला, दूध गरम होताना येत चालला की लगेच गॅस बंद करायचा, म्हणजे आपल्याला परफेक्ट जो घट्टपणा पाहिजे तो गार होतो तेव्हा परफेक्ट होतो। मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण ते घट्ट झालंय वगैरे ते। आधी दूध जरासं गरम होऊन थोडासा घट्टपणा येऊ देत त्याला। आता मी इथे गॅस बंद केला आहे, थोडंसं स्किप झालं, इथे मी गॅस बंद केले आणि गॅस बंद केल्यानंतर उरलेला 25 ग्रॅम जो खवा आहे तो आता मी ह्याच्यामध्ये टाकते, कारण तो खाताना थोडासा खवा असा जो आपल्याला येतो ना, जो असा ओरिजिनल आपण जेव्हा असा मार्केटला जातो स्ट्रीट फूडला मध्ये, जेव्हा आपण स्ट्रीट फूडमध्ये म्हणजे आपण बाहेर जाऊन जे खातो बदाम शेक, त्याच्यामध्ये जो असा खवा येतो तोंडात आपल्याला तशा पद्धतीचा परफेक्ट लागतो। आणि हे बघा, हे असा तो खवा दिसतो आणि हे असा आपला केशरचा कलर वगैरे छानपैकी आलेला आहे आणि एवढाच घट्टपणा पाहिजे, कारण ह्याच्याहून घट्ट केलं तर तुम्ही गार झाल्यावर खूपच घट्ट म्हणजे एकदम ते आईस्क्रीम किंवा कस्टर्ड पुडिंग खाल्ल्यासारखं वगैरे वाटेल। त्याच्यामुळे एवढाच घट्टपणा ठेवायचा आणि गॅस बंद करायचा आणि नंतर हळूहळू जसं थंड होत जाईल तसं परफेक्ट आपला बदाम शेक तयार होत जाईल। त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणाल की अरे इतकं पातळ का दिसतं, उलट मग नंतर आपल्याला दूध टाकायला लागतं। जर जास्त घट्ट झालं, बाय चान्स कोणाचं जास्त घट्ट झालं तर त्यांनी थोडंसं गार दूध नंतर टाका। आता हे बघा, अशा पद्धतीने आपण मस्तपैकी तयार करून घेतलेला आहे आपला बदाम शेक आणि आता मी तो ग्लासमध्ये
टाकून घेते. थोडंसं केशर एक्स्ट्रा मी गार्निशिंगसाठी टाकलेलं आहे आणि थोडं आता बदाम आपण वरती टाकायचे. बदाम शेक आहे म्हटल्यानंतर बदाम तर जास्त पाहिजेतच, त्याच्यामुळे वरती एक्स्ट्रा अजून बदाम टाकलेले आहेत. दिसायला पण छान दिसतं, खायला तर अजून टेस्टी लागतो. अशा पद्धतीने हा मी बनवलेला बदाम शेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया परत एकदा सुंदर वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बदाम शेक एन्जॉय करा.